नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांचं कधीच चांगलं होत नाही. कर्माची फळं किती दिवसांनी मिळते. चला तर मित्रांनो, दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांचं कधीच चांगलं होत नाही ह्या विषयामध्ये आपण बोलूया. एका गावात एक वान स्त्री होती. अनेक उपचार केले परंतु तिला मूलबाळ झालं नाही. ती रोजच्या रोज साधू संतांजवळ तंत्रमंत्र करणाऱ्यांजवळ जात असे. एका दिवशी एका तांत्रिकाने तिला सांगितलं की तू मंगळवारच्या रात्री कोणाच्या तरी घरात आग लावली तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते. त्या स्त्रीच्या डोक्यावर पुत्रप्राप्तीचा एवढा भूत चढला होता की तिने त्या तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिच्या शेजारच्या एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली. रात्रीची वेळ होती. कोणाला काहीच कळलं नव्हतं की ही आग कोणी लावली आहे. त्या घरात जे काही होतं, धनदौलत, संपत्ती, पशु सर्व काही जळून खाक झाले. गाय, म्हैस, बैल असे सर्वजण मिळून 8 प्राणी त्या आगीमध्ये सामावून गेले. काही दिवसानंतर त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून 8 पुत्र झाले. आता ती 8 पुत्रांची आई बनली होती. ती स्त्री आता खूपच खुश राहू लागली होती. परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहिती होतं. त्याला माहीत होतं की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्याच्या घरात आग लावून निर्दोष 8 प्राण्यांना तिने मारला आहे. त्या स्त्रीचा म्हातारा सासरा एके दिवशी बसून हाच विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केला आहे. परंतु एवढं असूनही देवाने हिला 8 पुत्रांची आई बनवली आहे. हिला खूप मोठा आनंद देवाने दिला आहे. असं वाटतंय की देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही आहे. मित्रांनो, जसजसे दिवस पुढे पुढे सरकू लागले तसतसे तिचे ते 8 पुत्र मोठे होऊ लागले आणि एक एक करून ती त्यांचं लग्न लावून देऊ लागली. परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं की ती जसे त्यांचे लग्न लावायची तसा तिचा मुलगा मरण पावायचा आणि असं करून तिचे 8ही पुत्र एक एक करून मरून गेले. आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावायची वेळ आली. तिचा सर्व आनंद आता दुःखामध्ये बदलला होता. तिला रडताना पाहून तिचा सासरा तिला म्हणाला, "अगं सुनबाई, तू आता का रडत आहेस? जसं तू पेरलं होतं तसंच तुला आता मिळालं आहे. देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो." सासऱ्यांचं बोलणं ऐकून सुनबाईला वाटलं तिच्या जखमेवर कोणीतरी मीठ चोळल्यासारखं वाटू लागलं. तिला सासऱ्यांच्या बोलण्याचा खूपच त्रास झाला. ती स्त्री म्हणाली, "हे म्हाताऱ्या, माझी 8ही मुलं मेली आहेत. हे पाहून तुला खूपच आनंद झालेला दिसत आहे." अशा प्रकारे त्या स्त्रीने तिच्या सासऱ्याला खूप सारे वाईट साईट शब्द बोलले. शेजारचे लोक सुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले. तेव्हा तो म्हातारा सासरा म्हणाला, "बाळांनो, तुम्हाला माझ्या बोलल्यावर खूप जास्त राग येत आहे. परंतु जेव्हा तुम्हाला ह्या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हाला सुद्धा हिचा खूप जास्त राग येईल. स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो." म्हातारा सासरा म्हणाला, "बाळांनो, मला पण आहे. मनुष्य, पशुपक्षी, कीटक सगळ्यांना त्यांचा स्वतःचा परिवार प्रियच असतो आणि त्याचप्रमाणे मला सुद्धा माझा परिवार प्रिय आहे. मला सुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवं आहे. परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको आहे." माझ्या या दृष्ट सुनबाईने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घरात आग लावली होती आणि ज्यामध्ये त्या माणसाचे 8 मुके प्राणी जळून मेले होते आणि तेच 8 प्राणी हिच्या पोटी हिचे पुत्र बनून जन्माला आले आणि आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झाले आहेत. एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली आहे का? आणि जर लागली असेल तर किती दिवस? एके दिवशी जेव्हा देवाचा कोप त्याच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे ते व्याजासहित त्याला फेडावे लागते. जर तुम्ही दुसऱ्यांचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत आहात तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता
तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही तुमच्या ह्या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकता नाही. आनंद वाटून वाढत असतो, परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही. या सृष्टीचा पालन करता परमात्मा हे सर्व पाहत आहे. प्रत्येकासोबत तेच घडत असतं जो तो दुसऱ्यांसोबत वागला आहे. देवाचा न्याय थोडा उशिरा नक्कीच असतो, परंतु तो कधीही चुकत नाही. आपले आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे. जसं आपण पेरणार आहोत तसंच आपल्याला मिळणार आहे, तसेच उगवणार आहे. दुसऱ्यांचं वाईट करून कधी स्वतःचं चांगलं होत नाही. मित्रांनो, कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.